सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस द 9 टॉपिक. त्याचं नाव आहे स्थावर विष पॉयझन ऑफ प्लांट ओरिजिन. ठीक आहे, तर आपण बघू आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला कोणकोणते पॉयझन दिलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये 3 प्रकारचे पॉयझन्स यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. कोणकोणतं? कार्डियक पॉयझन, न्यूरोटॉक्सिक पॉयझन आणि इरिटंट पॉयझन. तर कार्डियक पॉयझनमध्ये काय काय येतात? वत्सनाभ, करवीर, डिजिटॅलिस, टोबॅको आणि सेरेब्रम ओडोलम. हे कशावरती ॲक्ट करतात? तर आपल्या हार्टवरती ॲक्ट करतात. ठीक आहे, नंतर न्यूरोटॉक्सिक पॉयझन काय म्हटलेलं आहे? कुपिलू, अहिफेन, धतुरा, भांग कोणाला अफेक्ट करतात? हे मेनली आपल्या नर्वस सिस्टमला. ठीक आहे, नंतर इरिटंट पॉयझनमध्ये सांगितलं यांनी जयपाल, गुंजा, भल्लातक, अर्क, स्नुही आणि लांगली. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये आपल्याला MK टॉपिक कोणता आहे तेवढाच फक्त आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. ठीक आहे, तर आपण बघू आता आपल्याला काय काय सांगितलं यांनी. तर काय काय आपल्याला एका जो पॉयझन आहे त्याच्यामध्ये काय काय स्टडी करायचं आहे? ॲक्टिव्ह प्रिन्सिपल कोणता आहे, मोड ऑफ ॲक्शन काय आहे, फिटल डोज, फिटल पिरियड, साइन अँड सिम्टम्स, त्याची मॅनेजमेंट कशी करायची, पोस्टमॉर्टम अपीअरन्स काय असतं, मेडिको लिगल आस्पेक्ट काय आहे. ठीक आहे, आपण ते काय कायचं तर बघू. ठीक आहे, हा जो आपल्याला चॅप्टर दिलेला 9 चॅप्टर त्याच्यावर पण आपला MCQ पण येतो, SAQ पण येत असतो आणि LAQ पण येत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये तिनेही आपल्याला म्हणजे याला वेटेज आहे थोडं. तर पहिले बघू आपण त्यामध्ये दिलेलं आहे वत्सनाभ. वत्सनाभचं यांनी नाव काय दिलेलं आहे? एकोनिटम फेरॉक्स. बॉटनिकल नेम काय त्याचं? एकोनिटम फेरॉक्स किंवा अकोनिटम नेपेलस. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, अकोनिटम फेरॉक्स. ठीक आहे, आणि हे जे पॉईंट्स या बुकमध्ये सांगितले असे आपल्याला पेपरमध्ये लिहायचे आहेत, जेणेकरून आपल्याला सगळे पॉईंट्स कवर होतील आणि LAQला जर टॉपिक आला तर आपल्याकडून थोडं म्हणजे इलॅबोरेट व्हायला पण इझी जातं आणि व्यवस्थित पण दिसतं एक्झामिनरला. ठीक आहे, फॅमिली कोणती आहे याची अकोनिटम फेरॉक्सची? तर रेननकुलासी. जे ही म्हणजे विषारी वर्गाचे जे आहेत त्याच्यामध्ये सर त्यांची फॅमिली काय आहे? तर रेननकुलासी फॅमिली आहे. वर्ग काय आहे त्याचं? विष वर्ग, ग्रुप ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस. ठीक आहे, ही जी फॅमिली आहे ती फॅमिली काय आहे याची कूड म्हटलेलं आहे यालाच, वत्सनाभ कूड म्हटलेलं आहे. आणि रेननकुलासी कधी कधी कूड येतं आणि कधी कधी फॅमिली येतं. तर फॅमिली आहे रेननकुलासी, वत्सनाभ कूड. तर टाईप ऑफ पॉयझन काय आहे? हा तर कार्डियक पॉयझन आहे. इम्पॉर्टंट आहे, आपल्याला कधी कधी MCQसुद्धा येतो की विच टाईप ऑफ पॉयझन. तर आपल्याला हे जे स्टार्टिंगला दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे पॉयझन आपल्याला एवढं लक्षात ठेवायचे आहेत, काही तर करून ट्रिक बिक करून किंवा साइन सिम्टम्स तरी लक्षात येतं आपलं ते कोणतं असेल तर पॉयझन. ठीक आहे, त्यानंतर आहे याच्यामध्ये नेक्स्ट सिनोनिम्स काय त्याचं काय म्हटलेलं आहे? वत्सनाग म्हटलेलं आहे, मॉन्कहूड म्हटलेलं आहे याला, नंतर विष म्हटलेलं आहे, अमृत म्हटलेलं आहे, गरल म्हटलेलं आहे. का म्हटलेलं अमृत? कारण आपण याचं ॲज अ मेडिसिनल म्हणून पण यूज करत असतो. ठीक आहे, आपल्या आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनमध्ये वत्सनाभचं आनंद भैरव रस वगैरेमध्ये याचा यूज करत असतात. नंतर टॉक्सिक पार्ट काय याचा? तर रूट कसे असतात? मोअर टॉक्सिक आहेत आणि सीड 2 पार्ट आपण यूज करू शकतो. टॉक्सिक प्रिन्सिपल काय आहे? नाव काय? एकोनिटम फेरॉक्स. तर कसं लक्षात ठेवायचं? ॲकोनिटिन. ठीक आहे, किंवा सुडो अकोनिटिन, अकोनाइन असं आपल्याला लक्षात ठेवायचे 2-3 याच्यामध्ये. नंतर मेकॅनिझम ॲक्शन काय याचं? तर हे काय करतं? ओपन करतं सोडियम चॅनलला आणि इनिबिट करतं किंवा कम्प्लीट रिपोलरायझेशन ऑफ द मेम्ब्रेन ऑफ द मायोकार्डियल टिश्यू. काय करतं त्याच्यामध्ये? तर इनिबिट करतं रिपोलरायझेशनला. नंतर सेकंड काय सांगितलं तर स्टिम्युलेट करते व्हॅगल मेडुलेटरी जे सेंटर आहे त्याला काय करते? हे स्टिम्युलेट करते. आता फिटल डोस किती आहे याचा? तर आपण जर रूट घेतलं तर रूटचा किती पार्ट? तर 1 to 2 ग्रॅम ऑफ रूट. नंतर एक्स्ट्रॅक्ट जर असेल तर 250 mg मिलीग्राममध्ये. आणि जर आपण त्याचं टिंक्चर यूज केलं तर ते किती? 25 ड्रॉप ऑफ टिंक्चर किंवा 4 mg अल्कोलाइड. ठीक आहे, कसं लक्षात ठेवसाल तुम्ही? म्हणजे थोडंसं आपण याने करू. कसं सांगितलं आहे? रूट जर असलं तर रूट काय असतं? आपण डायरेक्टली रूटच घेत आहे ना, तर ते ग्राममध्ये येईल. 1 to 2 ग्राम घ्यायचं. नंतर जर आपण त्याचा एक्स्ट्रॅक्ट घेतलं तर किती? 250 mg. नंतर हे जर घेतलं त्याच्यामध्ये 0 कमी करायचं आणि 250 ड्रॉप ऑफ टिंक्चर. अल्कलॉइड लक्षात नसेल तरी एवढं काही नाही. फिटल पिरियड किती सांगितलं याचं? तर 20 minutes to 24 hours. ॲव्हरेज सांगितलं आणि 6 hours. साइन अँड सिम्टम काय याचे? हा कोणता पॉयझन आहे? कार्डियक पॉयझन आहे. त्याच्यामध्ये काय सिम्टम दिसतात आपल्याला? तर नॉझिया, वॉमिटिंग, डायरिया तो कॉमन आहे सगळ्यामध्ये, सलायवेशन. ठीक आहे, नंतर टिंगलिंग अँड नमनेस इन माउथ अँड लिप्स, पाल्पिटेशन, विकनेस, हायपोटेन्शन, नंतर व्हेंट्रिक्युलर इक्टॉपिक, अरिथमिया. कारण कोणतं पॉयझन आपल्याला माहिती आहे? हायपोटेन्शन. हे जे 3 सिम्टम दिसतात आपल्याला तर कार्डियक पॉयझन आहे. नंतर व्हर्टिगो, ब्लडिंग ऑफ विजन, मेड्रियासिस, झॅन्थोफसिया आणि कन्व्हल्जन. ठीक आहे, एवढे याच्यामध्ये साइन अँड सिम्टम दिसतात. तर मॅनेजमेंट कशी करायची याची? तर पहिले काय करतो असतो आपण? जे अनॲब्झॉर्ब आहे पॉयझन त्याला कशाद्वारे काढत असतो आपण? तर गॅस्ट्रिक लवाजद्वारे. ठीक आहे, विथ ॲक्टिवेटेड चारकोल. सेकंड काय आहे त्याच्यामध्ये आपण कशाचा यूज करू शकतो टू अवॉइड द कन्व्हल्जन्स? तर बेन्झोडायझेपिनचा. नंतर सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट द्यायची पेशंटला. आणि त्याला काय सांगितलं याच्यामध्ये जो पटोल्सवरच आहे तो 1 पल शुगरसोबत आपण देऊ शकतो पेशंटला. आता पोस्टमॉर्टम अपीअरन्स काय दिसतं वत्सनाभमध्ये? तर त्याच्यामध्ये नो स्पेसिफिक फाइंडिंग आणि ऑर्गन्स आर कंजेस्टेड ऑर्गन दिसतात, बाकी काही स्पेसिफिक फाइंडिंग सापडत नाही त्याच्यामध्ये.
तर मेडिको लिगल आस्पेक्ट काय आहे, तर आयडियल होमिसायडल पॉयझन आहे. का आयडियल होमिसायडल पॉयझन म्हटलेलं आहे, तर याला काय म्हणतो आपण स्वीट पॉयझनसुद्धा म्हणतात, कारण याची टेस्ट कशी असते तर स्वीट असते, म्हणून याला काय म्हणतात स्वीट पॉयझन. कॅन इझिली बी गिवन विथ द टेबल स्पून ऑफ किंवा फूड स्टफमध्ये आपण ते मिक्स करून देऊ शकतो. ठीक आहे. नंतर सुसाईडमध्ये यूज करू शकतो. याचा ॲक्सिडेंटल पॉयझनिंग होऊ शकते कोणाला, कारण मिमिक करते थोडंसं शुगरी याला. नंतर रूट कॅन बी यूज फॉर अबॉर्शन. ॲरो पॉयझनमध्ये यूज करतात, कॅटल पॉयझनिंगमध्ये. आणि अकोनाईट नॉट डिटेक्टेड इन द केमिकल ॲनालिसिस, म्हणून याला काय म्हटलेलं आहे तर आयडियल होमिसायडल पॉयझन. म्हणजे कोणाला जर मारायचं असेल तर ते त्याच्यामध्ये त्याचे सिम्पटम दिसत नाहीत. नंतर थेरापेटिक डोस जर आपण याचा घेत असेल तर 1 सरशप म्हटलेलं आहे, म्हणजे 1/16 किंवा 1/18 रत्ती. ठीक आहे. एक रत्ती म्हणजे कितीच तर 125 mg. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन काय म्हटलेलं आहे, ताम्रपर्पटीमध्ये यूज इन द ट्रीटमेंट ऑफ. कशामध्ये यूज करतो आपण ताम्रपर्पटीचं, तर ॲनिमियामध्ये किंवा स्किन डिसीजेसमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. संजीवनी वटी, त्रिभुवन कीर्ती रस, आनंद भैरव रसमध्ये. आनंद भैरव रस कशामध्ये यूज करतो आपण, तर ज्वर काश्वासामध्ये. ठीक आहे. नंतर मृत्युंजय रस, हिंगुळेश्वर रस इत्यादीमध्ये आपण त्याचा वत्सनापचा यूज करू शकतो. कधी कधी आपल्याला रसमध्ये सुद्धा येतं क्वेश्चन की वत्सनाप कोणत्या फॉर्म्युलेशनमध्ये वत्सनापचा ॲज अ मेडिसिनमधून यूज करतात. ठीक आहे. तर आपण बघितलं याच्यामध्ये वत्सनापचं पूर्ण असं तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. हेच टॉपिक असेच्या असे आपल्याला पॉईंटनुसार लिहायचे असतात, तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये मार्क्स व्यवस्थित भेटू शकतात, कारण प्रत्येक पॉईंटला एक मार्क डिवाईड झालेला असतो. ठीक आहे. सेकंड काय आहे आता करवीर. काय त्याचं नाव, नेरियम इंडिकम. बॉटनिकल नेम काय आहे, तेच आहे नेरियम इंडिकम. फॅमिली अपोसायनेसी फॅमिली आहे. कोणती फॅमिली आहे, अपोसायनेसी. कूड काय आहे तर कुटच कूड. टाईप काय याच्यामध्ये 2 टाईप्स पडतात, श्वेत कुटच आणि पित्त कुटच. श्वेत करवीर आणि पित्त करवीर. सिनॉनिम्स काय याचे, ते आपण काय म्हणतो अश्वमारक म्हणू शकतो, हयमारक. ठीक आहे. चंद्राटक, नंतर प्रतिहार. असे आपण 2-3 नाव लक्षात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे, एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. टॉक्सिक पार्ट काय आहे तर ऑल प्लांट बट रूट इज मोर टॉक्सिक. याच्यामध्ये पण सांगितले रूट मोर टॉक्सिक आहे. पूर्ण प्लांट पण पॉयझन ॲक्ट करते, पण रूट कशाचं थोडंसं जादा त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन असते एखाद्या टॉक्सिक सबस्टन्सचं. द टॉक्सिक प्रिन्सिपल काय याच्यामध्ये नाव काय याचं, तर नेरियम. कुठे एक मिनटं, काय म्हटलेलं आहे यांनी तर थिवेटिन AB, ओलिएंड्रिन, नेरिफोलिन. ठीक आहे. आपल्याला 2-3च फक्त त्याच्यामध्ये टॉक्सिक प्रिन्सिपल लक्षात ठेवायचे, पूर्ण लक्षात ठेवायची गरज नाही. आता त्याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, तर हे कशावरती अफेक्ट करते, तर द कार्डियक इफेक्ट ऑफ द ग्लायकोसाइड्स आर ड्यू टू द डायरेक्ट कार्डिओटॉक्झिसिटी अँड अँड इनडायरेक्ट इफेक्ट वाया द वॅगल नर्व. डायरेक्ट इफेक्ट कशावर करते तर कार्डिओटॉक्झिसिटी होत आहे, आणि त्याच्यामुळे काय होत आहे तर वॅगल नर्ववरती त्याचा इफेक्ट होत आहे. फिटल डोस किती सांगितले तर 8 to 10 सीड्स. त्वका चूर्ण जर असेल तर 15 to 20 ग्राम. नंतर रूट असेल तर ते सेमच आहे 15 to 20 ग्राम. आणि लिव्ज जर असतील तर 5 ते 15 म्हटलेले आहेत. ठीक आहे. तर फिटल पिरियड किती म्हटलं आहे 24 आवर. कॉमन त्याचा पण आपण बघितला होता 6 to 24 आवर्स किंवा ॲव्हरेज 6 घेतला होता वत्सनापचा. याच्यामध्ये किती सांगितलं फिटल पिरियड तर 24 आवर्स. आता साइन अँड सिम्पटम काय सापडतं त्याच्यामध्ये, वोमिटिंग, ॲबडोमिनल पेन, फ्रोथी सलायवेशन, रेस्टलेसनेस, स्लो अँड वीक पल्सेस, लॉक जॉ. हे इम्पॉर्टंट आहे. एक्झॉक्शन, ड्रॉझीनेस, कोमा आणि फायनली डेथ ऑफ दी पर्सन. मॅनेजमेंट कशी करू शकतो आपण याच्यामध्ये तर म्हैस दुग्ध कशासोबत तर साखरसोबत देऊ शकतो. नंतर अर्कत्वक चूर्ण विथ वॉटर. गॅस्ट्रिक लवाज देऊ शकतो विथ टॅनिक ॲसिड आणि ॲक्टिवेटेड चारकोल. मेंटेन व्हायटल्स बाय अरिथमियाज अँड इलेक्ट्रोलाइट डिसबॅलन्स. ठीक आहे. नंतर लाईफ सपोर्ट प्रोसिड्युअर्स अँड सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट द्यायची पेशंटला. पोस्टमॉर्टम अपियरन्स काय याच्यामध्ये ऑर्गन कंजेस्टेड सापडतात, हिमोलिसिस RBC, रिनल ट्यूब्यूल ब्लॉक बाय दी हिमोग्लोबिन. मेडिको लिगल आस्पेक्ट काय आहे करवीरचा, तर सीड्स आर यूज फॉर दिस सुसायडल पॉयझनिंग. नंतर रूट यूज फॉर द ॲबॉर्शन पर्पज आणि कॅटल पॉयझनिंगमध्ये सुद्धा ते यूज करतात. थेरापेटिक डोस काय याचा 30 to 125 mg. किती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी सांगितलेलं आहे. फॉर्म्युलेशन काय याच्यामध्ये माणिक्य रस, चित्रकादी तेल, बृहत मरीचादी तेल, कासीसादी तेल. याच्यामध्ये आपल्याला कोणतेही 2 फॉर्म्युलेशन आपण लक्षात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण थर्ड बघू काय आहे, हृदपत्री डिजिटलीस. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण तरी तुम्ही वरवरूनला बघू शकता. कार्डियक पॉयझनमध्ये येतं ते. नंतर याच्यामध्ये मेकॅनिझम ॲक्शन काय आहे तर अनइंटेन्शनल आहे, सुसायडल होमिसायडलमध्ये यूज करतात. आणि जे फॉक लोक असतात त्याच्यामध्ये ॲज अ फॉक मेडिसिन म्हणून त्याचा यूज करत असतात. ठीक आहे. आपण डायरेक्टली पुढचं बघूया. आता बघू आपण टोबॅको. इम्पॉर्टंट आहे, टोबॅकोसुद्धा विचारतात. तंबाखू नाव काय आहे त्याचं बॉटनिकल नेम तर निकोटिना टोबॅकम. फॅमिली काय आहे तर सोलॅनेसी फॅमिली. ठीक आहे. कूड काय आहे कंटकारी कूड. कंटकाईचं काय आहे नाव सोलॅनम झॅन्थोकार्पम. तर याची फॅमिली काय आहे सोलॅनेसी टोबॅकोची. टाईप ऑफ पॉयझन काय तर कार्डियाक पॉयझन आहे. सिनॉनिम्स काय त्याचं तर गुच्छफला म्हणतात, कलंज, तांबला,
ठीक आहे, तमालपत्र असं आपण म्हणू शकतो तांबला. टॉक्झिक पार्ट काय याचा लीव्स, आपल्याला माहिती आहे तंबाखूचं आपण जे लोक चेविंग करतात त्याच्यामध्ये कोणता पार्ट यूज करत असतात तर ते लीव्स यूज करत असतात. टॉक्झिक प्रिन्सिपल काय याच्यामध्ये निकोटीन आहे, नंतर सेर्बेरिन आहे, अल्कलेट टॉक्झिन आहे ते. नंतर निकोटीन कसं असते कलरलेस, व्होलॅटाईल, बिटर आणि हायग्रोस्कोपिक लिक्विड आहे निकोटीन. ठीक आहे. मेकॅनिझम ॲक्शन काय आहे तर निकोटीन रिसेप्टर्स प्रेझेंट इन ऑटोनॉमिक गँग्लिया, ॲड्रिनल मेडुला, सेंट्रल नर्वस सिस्टम, स्पायनल कॉर्ड, न्यूरोमस्क्युलर जंक्शन अँड. ठीक आहे. नंतर काय म्हटलेलं आहे मेकॅनिझम काय सांगितलं याचं तर किमो रिसेप्टर्स ऑफ कॅरोटिड अँड ॲवोटिक बॉडीज असं हे इफेक्ट करतं. नंतर ॲब्झॉर्प्शन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन काय सांगितलं ॲब्झॉर्प्शन थ्रू स्किन, मेटाबॉलिझम थ्रू लिव्हर आणि एक्सक्रिशन थ्रू दी युरिन अँड मिल्क. फिटल डोस काय याचा निकोटीनचा 40 to 60 mg. क्रूड टोबॅको 50 to 30 ग्रॅम जर आपण टोबॅको एका टाईमला खाल्ली तर ती फिटल ठरू शकते आणि 1 to 2 ड्रॉप ऑफ प्युअर निकोटीन. फिटल पिरियड 5 to 15 मिनिट्स, खूप कमी सांगितलेलं याचा फिटल पिरियड. नंतर बघू त्यामध्ये साईन अँड सिम्पटम काय सापडतात. नॉझिया, सिव्हिअर इचिंग, वोमिटिंग, ॲब्डोमिनल पेन, डायरिया, ब्लड विजन, ब्रॅडिकार्डिया, इरेग्युलर ब्रिथिंग. मॅनेजमेंट काय तर स्टमक वॉश करू शकतो, ॲट्रोपिन मॅनेजमेंट आणि हायपरकॅलेमिया. पोस्टमॉर्टम अपेरन्स काय सापडतात साईन ऑफ ॲस्पेक्झिया, ब्राउनिश फ्रोथ, कंजेशन ऑफ GIT आणि पल्मोनरी इडिमा. मेडिकल ॲस्पेक्ट काय तर ॲक्सिडेंटल पॉयझनिंग होऊ शकते, मॅलिंगरिंग. ठीक आहे. यूजेस काय तर स्मोकिंग, टोबॅको, चेविंग, स्नफ आणि इन्सेक्टिसाईड म्हणून त्याचा यूज करतात. थेरपॅटिक डोस काय तर 1 to 2 ग्राम आपण ॲज अ थेरपॅटिक म्हणून देऊ शकतो. ॲक्यूट पॉयझनिंग असेल त्याच्यामध्ये 2 पॉयझनिंग सापडतात आपल्या टोबॅकोमध्ये, ॲक्यूट आणि क्रोनिक. ॲक्यूटमध्ये काय होतं नॉझिया, वॉमिटिंग, डायरिया, पेन इन ॲब्डोमेन, सेकंड सलायवेशन, एन्झायटी, हेडेक, ब्लड विजन, कन्फ्युजन. नंतर टॅकिकार्डिया फॉलो बाय ब्रॅडिकार्डिया, कन्व्हल्जन, पॅलिस आणि कोमा. नंतर सेकंड आहे क्रॉनिक पॉयझनिंग. क्रॉनिक पॉयझनिंगमध्ये काय होतं फाउंड इन निकोटीन ॲडिक्शन कॉमन अमॉंग स्मोकर्स आणि टोबॅको चेवर्समध्ये. डेव्हलप फिजिकल डिपेंडन्स मॅनिफेस्टेड बाय रिकरन्स क्रेविंग ऑफ टोबॅको, टॉलरन्स, कफ, इम्पेअर्ड मेमरी आणि काय म्हटलं यांनी ॲम्ब्लिओपिया. सेकंड, टोबॅको विड्रॉल इज मॅनिफेस्टेड बाय चेंज इन मूड, इन्सोमनिया, रेस्टलेसनेस, कॉन्स्टिपेशन, हेडेक आणि एन्झायटी. खूप जणांना काय होतं तर त्याने जर विड्रॉल सिम्पटम दिसतात त्यांना जसं की इन्सोमनिया, रेस्टलेसनेस, काही जणांना कॉन्स्टिपेशन होतं, हेडेक होतं. ठीक आहे. नंतर कॉम्प्लिकेशन्स काय त्याच्यामध्ये कार्सिनोमा ऑफ लंग, स्मोकरमध्ये काय होऊ शकतं ब्रॉन्कायटिस होऊ शकते, कफ होऊ शकते. नंतरच्यामध्ये काय सांगितलं यांनी थ्रम्बो एन्जायटीज, टोबॅको ॲम्ब्लिओपिया. ठीक आहे. नंतर मॅटर्नल स्मोकिंग जर असेल, लहान जर प्रेग्नेंटच लेडी असेल त्याच्यामध्ये काय आपलं स्पॉन्टनेस ॲबॉर्शन होऊ शकते, त्याच्यामध्ये फिटलची डेथ होऊ शकते. इन्क्रीज फ्रिक्वेन्सी ऑफ काय म्हणते ॲब्रिप्टिओ प्लॅसेंटा ऑर प्लॅसेंटिया प्रेविया. इम्पॉर्टंट नाही आहे एवढं पण त्याला लक्षात ठेवा, थोडंसं टर्म हार्ड आहे. नंतर लो बर्थ, बेबीचं वेट काय होऊ शकते तर कमी होऊ शकते. मॅनेजमेंट काय सांगितलं यांनी गॅस्ट्रिक लवाज सांगितलेलं आहे, बेन्झोडायझेपिन येऊन सांगितलं कन्व्हल्जनमध्ये आणि सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट. द पोस्टमॉर्टम अपीरन्स काय सांगितलं तर ब्राउनिश स्टेन मे प्रेझेंट ओव्हर द स्किन, ब्राउनिश फ्रोथ ॲट माउथ अँड नोस्ट्रिल, साइन ऑफ एस्पेक्झिया, टोबॅको स्मेल मे बी प्रेझेंट, ब्राउनिश डिस्कलरेशन ऑफ इसोपॅगस अँड गॅस्ट्रिक म्युकोजा. स्टमक मे कंटेन फ्रॅगमेंट ऑफ टोबॅको लिव्स आणि पल्मोनरी इडिमा सापडू शकतो. मेडिकल ॲस्पेक्ट काय तर ॲक्सिडेंटल पॉयझनिंग मे ऑकर इन ड्यू टू द ओव्हरडोस, ऑक्युपेशनल हजार्डमध्ये येतं हे. नंतर मॅलिंगरिंग ड्यू टू द इंड्यूस इलनेस, सुसायडल आणि होमिसायडल म्हणून याचं यूज करू शकते. ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट काय आपल्याला, हे पण एवढं मस्ट टू नोमध्ये नाही आहे तर आपण नेक्स्ट बघू. तर आपण आता बघू न्यूरोटॉक्झिक पॉयझन कोणकोणते आहेत. पुपिलू, अहिफेन, धतुरा आणि भांग. आपल्याला चारही इम्पॉर्टंट आहे. पुपिलू आहे जो हा तो PYQ आलेला आहे आपल्याला मागच्या वर्षी. ठीक आहे. त्याच्यामध्ये लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत आपल्याला, डिस्क्राईब द ॲक्टिव्ह प्रिन्सिपल, मोड ऑफ ॲक्शन, फिटल डोस, फिटल पिरियड, साइन अँड सिम्टम्स, मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग, पोस्टमॉर्टम अपीरन्स आणि मेडिको लिगल ॲस्पेक्ट ऑफ कुपिलू. तर आपण स्टार्टिंग करणार आहोत. बॉटनिकल नेम काय आहे कुपिलूचं तर स्टिचनस नक्स वोमिका, फॅमिली लोगाजिनासी फॅमिली. कुळ काय याचं तर कर्शरा कुळ. ठीक आहे. व्हरायटी त्याच्यामध्ये 2 येतात, स्टिचनस वेलेचियाना आणि स्टिचनस इग्नाटी. ठीक आहे. टाईप ऑफ पॉयझन काय आहे हा तर न्यूरोटॉक्झिक पॉयझन आहे. कशावर ॲक्ट करतो आपला CNS सिस्टमवरती ॲक्ट करत असतो. सिनॉनिम्स आपल्याला 2च लक्षात ठेवायचे याच्यामध्ये, विष, मुशिका आणि विषचेंडू. ठीक आहे. टॉक्झिक पार्ट कोणत्या याच्यामध्ये सीड आणि बार्कचा ॲज अ आपण पॉयझन यूज करू शकतो. टॉक्झिक प्रिन्सिपल काय, सीड कंटेन्स स्ट्रिचनिन आणि ब्र्युसिन आणि स्टेम, बार्क किंवा लीव्समध्ये काय असतं ब्र्युसिन आणि लेगोनिन. ठीक आहे. ॲब्झॉर्प्शन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन कसं होतं तर ॲब्झॉर्प्शन थ्रू द गॅस्ट्रोइंटेस्टनल म्युकोजा आणि नेझल म्युकोजा. नंतर मेटाबॉलिझम होतं लिव्हरमध्ये. नंतर लास्टला एक्सक्रिशन थ्रू दी किडनी आणि सम प्रमाणामध्ये कुठं निघतं तर बाईल, मिल्क आणि सलाइवामधून बाहेर पडत असतो. आता मेकॅनिझम ॲक्शन काय आहे याचं तर स्टिचनिन काय करत असतो, अँटॅगोनायझेस द इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर अमिनो ॲसिड ग्लायसिन ॲट द
पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टर. नंतर तो काय करतो तर हे जे असतात कोणते इनिबिटरी ग्लायसिन रिसेप्टर हे अबंडंटली प्रेझेंट असतात आपल्या स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनमध्ये. ते काय करत असतात तिथं रेग्युलेशन करत असतात आपल्या मोटर फंक्शन्सचं. ठीक आहे. तर त्यांचं जर ॲक्टिव्हिटी ब्लॉक झाली तर काय होतं, तो आपला जो रिस्पॉन्स आहे न्यूरोनल ऑनगोईंग न्यूरोनल जो रिस्पॉन्स आहे ते काय असतो वाढतो एकदमच. त्याच्यामुळे काय होतं तर एक्झॅगरेटेड रिस्पॉन्स भेटतो आणि त्याच्यामुळे काय होतं पॉवरफुल मसल कॉन्ट्रॅक्शन घडून आणते स्ट्रिचनिंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये फिटल डोस किती सांगितलेला आहे तर 1 to 2 क्रश सीड्स. स्ट्रिचनिंग किती सांगितले तर 50 to 100 mg. इम्पॉर्टंट आहे. फिटल पिरियड खूप कमी आहे याचा, 1 to 2 hours सांगितलेलं आहे फक्त. ठीक आहे. साइन अँड सिम्पटम्स याच्यामध्ये काय येतात स्टिफनेस, ट्विचिंग आणि कन्व्हर्जन, ब्रेथलेसनेस. ठीक आहे. कॉम्प्लिकेशन्स काय काय तर हायपॉक्सिया, हायपरथर्मिया, रॅमडोमायलोसिस आणि मेटाबॉलिक ॲसिडोसिस. कॉज ऑफ डेथ काय आहे तर मेडुलरी पॅरालिसिस ड्यू टू द हायपॉक्सिया. नंतर रेस्पिरेटरी फेलर ड्यू टू द स्पाझम ऑफ द रेस्पिरेटरी मसल. जे रेस्पिरेटरी मसल्स आहेत आपल्या त्याच्यामध्ये काय होते स्पाझम घडून येते, त्याच्यामुळे डेथ होऊ शकते. त्याच्यामध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस दिलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे. खूपदा आपल्याला विचारतात डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ कुपिलू. तर टिटॅनस, रेबीज, मेनिंजायटिस, कोकेनचं इंटॉक्सिकेशन असेल किंवा फिनोथायझिनचं पॉयझनिंग असेल, फिनिसायक्लिडिनची पॉयझनिंग असेल, हिस्टेरिया असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सेम सिम्पटम दिसतात. तर आपण हे डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये एवढे पॉईंट्स लिहू शकतो त्याच्यामध्ये. आता मॅनेजमेंट काय आहे, आपण कसं कुपिलूच्या पॉयझनिंगला मॅनेजमेंट करू शकतो तर पेशंट शुड बी मॅनेज इन काम एन्व्हायरमेंट. ॲक्टिवेटेड चारकोलचा यूज करू शकतो. नंतर याच्यामध्ये डायझिपाम किंवा लोराझिपामचा आहे त्याचा यूज करू शकतो आपण कन्व्हर्जन कमी करण्यासाठी. नंतर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट द्यायची पेशंटला. आता पोस्टमॉर्टम अपीरन्स कसं दिसेल तर इम्पॉर्टंट आहे काय सांगितलं याच्यामध्ये, जो आपला रेगर मॉर्टिस आहे स्टिफनेस ऑफ द बॉडी ते कसं होतं ॲपियर अर्ली आणि डिसअपियर पण कसं होतं अर्ली होतं. आणि त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम कॅलरिसिटीसुद्धा दिसते, साइन ऑफ ॲस्पॅक्झिया दिसते, फ्रोथ ॲट द माउथ. नंतर सिरोजल सरफेस मे शो द हिमोरेजिक एरिया. ओकेजनली मसल मे शो हेमोरेजेस और एव्हिडन्स ऑफ रप्चर. नंतर स्पायनल कॉर्ड कंजेस्टेड आणि बाकीचे ऑर्गनसुद्धा आहेत ते पण काय दिसतात तर कंजेस्टेड दिसतात. आता त्याच्यामध्ये मेडिको लिगल आस्पेक्ट काय सांगितलं इम्पॉर्टंट आहे, काय म्हटलेलं आहे तर ॲक्सिडेंटल पॉयझनिंग होऊ शकते. नंतर स्ट्रिचनिन कन्झप्शन ॲज इट इज कन्सिडर्ड ॲज अ ॲफ्रोडिझियाक. नंतर होमिसायडल रेअर आहे याच्यामध्ये आणि यूज टू किल दी कॅटल पॉयझनिंगमध्ये सुद्धा याचा उपयोग करतात. आता थेरपॅटिक डोस किती आहे बिलो 30 mg आपण याचा थेरपॅटिकली यूज करू शकतो. फॉर्म्युलेशन्स काय आहे त्याच्यामध्ये शूलहरण योग आहे, तर एकांगवीर योग आहे, तर विषटुंडूक तेल आहे, विषमुषादी वटी आहे. ठीक आहे. कुपिलू लेप आहे, नंतर कारक्षरा तेल आहे. एवढे म्हणजे 4-5 फॉर्म्युलेशन आपल्याला लक्षात ठेवायचे याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला, आपण बघितलं वरती स्टिचनिंग, कुपिलू पॉयझनिंग बघितली. आता बघू आपण अहिफेन आपल्याला द्रव्यगुण विज्ञानमध्ये सुद्धा येतं. तर आपलं तिकडं पण केलं तरी आपलं कवर होऊन जातं. फक्त त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट्स आपल्याला कोणते करायचे फिटल पिरियड थोडे पॉईंट्स तर आपल्या तिथून येऊनच जातात. बॉटनिकल नेम काय तर पॅपावर सोमनिफेरम. फॅमिली काय तर पॅपावेरसी, पॅपावर सोमनिफेरम आणि पॅपावेरसी. कुड काय तर अहिफेन कुडच आहे याचा. टाईप ऑफ पॉयझनसुद्धा न्यूरोटॉक्सिक पॉयझन आहे. सिनॉनिम्स काय तर अफीम आहे, अफूक आहे, नागफेन आहे. ठीक आहे. नंतर आपण नेक्स्ट बघूया त्याच्यामध्ये टॉक्सिक पार्ट कोणता आहे. टॉक्सिक प्रिन्सिपल मॉर्फिन, कोडिन आणि पॅपावरिन. ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय तर कोकेन काय आहे CNS स्टिम्युलंट टेस्ट आपण आधी बघितलं. काय करतो तो CNS सेंट्रल नर्वस सिस्टीमला तर स्टिम्युलेट करत आहे. आता त्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन कुठं होतं तर ओरलपासून स्टार्ट होते, ओरल, नेझल आणि रेस्पिरेटरी साईडपासून. मेटाबॉलिझम बाय द लिव्हर आणि एक्सक्रीशन थ्रू द युरिन. फिटल डोस किती आहे तर क्रूड ओपियमचा किती आहे 1 to 2 ग्राम. टिंक्चर ओपियम असेल तर 3 to 4 ml. मॉर्फिन किती आहे तर 60 to 80 mg. हिरोईन किती आहे 20 to 30 mg. ठीक आहे. फिटल पिरियड किती आहे याचा तर 45 minutes to 12 hours पर्यंत एवढा. आता रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे तर चेविंग, पॅरोलिसिस किंवा स्मोकिंग म्हणतो आपण त्याला, स्नॉर्टिंग, IVचं इंजेक्शनसुद्धा घेतात लोक, इंट्राव्हेनसली सुद्धा कन्झ्युम करतात. नंतर इंजेक्शन. ठीक आहे. तर साइन अँड सिम्पटम्स काय दिसतात, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट काय करायची आहे तर काय म्हटलेलं आहे, जो बृहत क्षुद्र रस म्हणून आहे त्याला आपण देऊ शकतो फलमात्रा कशासोबत तर मिल्कबरोबर. गॅस्ट्रिक लवास सांगितलेलं आहे पोटॅशियम परमॅग्नेटनी. नंतर हायपरथर्मिया असेल त्याला पेशंटला तर आपण त्याच्यामध्ये आईस वॉटर बाथ देऊ शकतो त्याला. नंतर डायझिपाम कशासाठी देता येतात कन्व्हर्जन. आपण स्टिचनिंग पॉयझनिंगमध्ये सुद्धा बघितलं कन्व्हर्जनसाठी काय यूज केलं होतं आपण तर डायझिपाम यूज केलं होतं. नंतर बीटा ब्लॉकर इन टॅकिकार्डिया, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, नायट्रेट इन अंजायना, नंतर लिडोकेन इन व्हेंट्रिक्युलर अरिथमियाज, नंतर सपोर्टिव्ह मेजर आणि यूज ऑफ अँटीडोट. कोणते अँटीडोट सांगितले याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे नॅलॉक्झोन सांगितलेलं आहे. किती सांगितलं क्वांटिटी त्याची 0.4 to 2 ग्राम. ठीक आहे. तर पोस्टमॉर्टम अपिअरन्समध्ये काय दिसेल आपल्याला तर सायन्स ऑफ एस्पॅक्झिया, नेझल सेप्टर अल्सरेशन आणि परफोरेशन, मल्टिपल स्कार मार्क्स अँड इंजेक्शन साईट इन क्रॉनिक अब्युझर. नंतर हिपॅटिक नेक्रॉसिस दिसू शकते आपल्याला, कोका पेस स्मोकर्स जे असतात त्यांच्यामध्ये, आणि मायोकार्डियल इन्फाक्शन.
नंतर मेडिको लिगल आस्पेक्ट बघू आपण काय आहे याचं. काय आहे तर ड्रग ऑफ अब्यूज आहे, हा लोक यूज करतात त्याचा. बॉडी मे गेट डिकम्पोज रॅपिडली, ॲक्सिडेंटल डेथ आर कॉमन ड्यू टू द ओव्हरडोस किंवा ॲडल्ट्रेशनमुळे. नंतर काय म्हटलं यांनी, प्रोवोक्स द युजर फॉर व्हायलंट बिहेवियर, अक्यूट इंटॉक्सिकेशन मे कॉज द पर्सन टू बी ॲग्रेसिव्ह आणि पॅरानॉइड. प्रॉस्टिट्यूट याचा यूज करू शकतात ॲज अ लोकल कन्स्ट्रिक्शन म्हणून, आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर इंटॉक्सिकेशन होऊ शकतं. याच्यामध्ये सिंड्रोम सांगितले यांनी दोन, बॉडी पेकर सिंड्रोम आणि बॉडी स्टॉपर सिंड्रोम. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू. याच्यामध्ये 2 येतात, ॲक्यूट इंटॉक्सिकेशन आणि जे क्रॉनिक इंटॉक्सिकेशन आहे त्याचे सिम्पटम्स सांगितलेले आहेत. तर ॲक्यूटमध्ये काय सांगितले आहेत, कार्डिओव्हास्क्युलर टॅकिकार्डिया, हायपरटेन्शन, कार्डियाक फेल्युअर, कार्डिओव्हास्क्युलर शॉक. CNSमध्ये काय सांगितलं, युफोरिया, सीझर्स, हायपरपायरेक्सिया, ट्रेमर्स, अटॅक्सिया आणि प्युपिलरी डायलिटेशन. नंतर सायकॅट्रिकमध्ये काय सांगितलं, एन्झायटी, पॅनिक, इन्सोमनिया, खूप जणांना इन्सोमनियाचा त्रास होतो, रेस्टलेसनेस, इरिटेबिलिटी आणि ऑडिटरी ऑर व्हिज्युअल हॅल्युसिनेशन. क्रॉनिक अब्यूजमध्ये काय सांगितलं तर सिव्हिअर अँड कंपल्सिव्ह क्रेविंग फॉर द ड्रग. नंतर सायकल ऑफ रन अँड क्रॅशेस, त्याच्यामध्ये रन्समध्ये काय होतं तर हेवी यूज ऑफ ड्रगचा खूप दिवसापर्यंत हेवी डोसचा यूज करतात, नंतर काय होतं एकदमच स्टॉप करायला लागतात. आणि त्याच्यामध्ये आपल्या मुंग्या चढल्याप्रमाणे आपल्या अंगावरचं सेन्सेशन होतं, त्याला टॅक्टाईल हॅल्युसिनेशन असं म्हणतात, तर याच्यामध्ये दिसतं. थेरॅपॅटिक डोस काय सांगितलं याचा, ओपियम, प्युरिफाईंग रेझिन देतात 32, म्हणजे 1 रत्ती यूज करू शकतो. चूर्ण तर नॉर्मल डोस आहे 1 to 2 ग्राम, सीड 1 to 5. त्याचे फॉर्म्युलेशन्स काय आहेत तर निद्रोदय रस, अष्टाक्षरी गुटिका, त्रिमंग भस्म, कर्पूर रस. ठीक आहे, आपल्या 4-5 फॉर्म्युलेशनच्यामध्ये लक्षात ठेवायचे. आता बघा आपण धतुरा मेटल काय म्हटलेलं आहे, फस्ट्युओझा अँड अल्बा. बॉटनिकल नेम काय याचा, धतुरा अल्बा. फॅमिली काय आहे तर सोलानेसी फॅमिली आहे. ठीक आहे, कंटकारी कूळ म्हटलेलं आहे याचा. टाईप ऑफ पॉयझन काय तर तेच न्यूरोटॉक्सिक पॉयझन. सिनोनिम्स काय म्हटलं आहे, धतुरा, कनक किंवा याला काय म्हटलं आहे शिवप्रिय, कारण आपले शिव आहेत त्यांना हे याचे पानं चढवतात धतुऱ्याचे. ठीक आहे, टॉक्सिक पार्ट काय सांगितले, सीड्स आणि फ्लावर्स. टॉक्सिक प्रिन्सिपल काय याच्यामध्ये तर स्कोपोलामाइन आणि काय नंतर ॲट्रोपिन सांगितलं आहे, मेन ॲट्रोपिन आहे. ठीक आहे, नंतर हायोसामाइन. आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, फिटल डोस किती सांगितले आधी याचं तर 50 to 100 सिस्ट, 10 to 100 mg काय म्हटलेलं आहे तर मॉर्फिन. फिटल पिरियड किती म्हटलेलं आहे 2 hours. ठीक आहे, तर साइन अँड सिम्पटम्स काय आहेत तर अर्लिएस्ट सिम्पटम्स इज द बिटर टेस्ट इन दी माउथ. नंतर काय म्हटलं आहे, आफ्टर डिलिरियम पासेस ऑफ पेशंट मे प्रोग्रेस टू स्टपर किंवा कोमामध्ये जाऊ शकतो, अँड रेअरली डेथ मे ऑकर फॉर द बिकॉज ऑफ दी रेस्पिरेटरी पॅरालिसिस. ठीक आहे, नंतर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, कॉर्न पिकर्स प्युपिल. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, इट इज युनिलॅटरल मायड्रियासिस कॉज बाय दी पोलन. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे सिम्पटम्स आहेत तर ते 9D फॉर्ममध्ये दिलेले आहेत. खूपदा एक्झाममध्ये धतुराचा क्वेश्चन येतो आणि त्याच्यामध्ये 9D सिम्पटम्स कशामध्ये अपेअर होतात तर धतुरामध्ये दिसतात. ठीक आहे, डी फॉर धतुरा, डी फॉर 9D सिम्पटम. काय काय आहे तर ड्राय हॉट स्किन, हॉट ॲज हेअर. नंतर डायलिटेशन ऑफ क्युटेनियस ब्लड वेसल कॉझिंग फेशियल फ्लश, रेड ॲज अ पिट. नंतर डायलिटेशन ऑफ द प्युपिल विथ लॉस ऑफ अकोमोडेशन आणि अनरिस्पॉन्सिव्ह टू लाईट. ठीक आहे, ब्लाइंड ॲज अ पॅट. नंतर काय म्हटलेलं आहे, ड्रायनेस ऑफ थ्रोट अँड माउथ, डेलिरियम, ड्राउझिनेस, ड्रंकन गेट, डिस्फॅगिया अँड डिफिकल्टी इन वॉकिंग. तर मॅनेजमेंट कशी करायची तर ट्रीट द पेशंट इन क्वाईट अँड डार्क एन्व्हायरमेंट. ठीक आहे, क्विट अँड डार्क एन्व्हायरमेंट. गॅस्ट्रिक लवाज विथ ॲक्टिवेटेड चारकोल. नंतर कॅथेटरायझेशन ऑफ ब्लॅडर. नंतर पर्गेटिव्ह आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये. नंतर काय सांगितलेलं आहे तर मॉनिटर करायचे पेशंटचे टेम्परेचर वगैरेला. नंतर हायड्रेशन, कोल्ड स्पॉन्जिंग करायची. ॲजिटेशन मे बी कंट्रोल बाय दी डायझेपाम. ठीक आहे, अँटीटोड सांगितलेलं याच्यामध्ये आपल्याला फायटोस्टिग्मिन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये किती सांगितले आहेत तर स्लोली ओव्हर द 5 to 10 minutes इफ द हायपरथेर्मिया, डेलिरियम, कन्व्हल्जन, हायपरटेन्शन, अरिथमिया हे जर असेल तर. पोस्टमॉर्टम अपिरन्स काय दिसतं त्याच्यामध्ये, साइन ऑफ ॲस्पॅक्झिया, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक शो इन्फ्लॅमेशन, सीड्स ऑर फ्रॅगमेंट मे बी फाउंड इन द स्टमक आणि पल्मोनरी एडिमा दिसतो. ठीक आहे, कोणत्या पॉइझनिंगमध्ये तर धतुरा पॉइझनिंगमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक बघू आपण याच्यामध्ये मेडिको लिगल आस्पेक्ट. तर याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ मे ऑकर्स सिन्स धतुरा सीड मे बी मिस्टेकन और जे चिली सीड्स असतात त्याच्यासारख्याच दिसतात, त्याच्यामुळे कधी कधी आपण ॲक्सिडेंटली खाण्यात येतं. नंतर सुसायडल रेअर सांगितलेलं आहे आणि होमिसाईडमध्ये याचा यूज करतात. यालाच रेल रोड पॉयझनसुद्धा म्हणतात. ठीक आहे, नंतर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर यूज ॲज अ लव फिल्टर ऑर पोशन्स. धतुरा सीड्स आर अब्यूज इन स्मोकिंग. धतुरा सीड रेजिस्ट प्युट्रिफिकेशन ऑफ द बॉडी. काय करतात तर प्युट्रिफिकेशनला रेजिस्ट करतात. ठीक आहे, नंतर क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी काय सांगितले तर धतुरा प्रोड्युसेस द टेम्पररी इन्सेनिटी. ठीक आहे, स्कोपोलामाइन यूज फॉर द ट्रूथ सिरम. ठीक आहे, थेरपॅटिक डोस किती सांगितलेला आहे, सीड आफ्टर प्युरिफिकेशन 50 to 100 mg आणि रूट पावडर किती सांगितले तर 62.5 to 250 mg. फॉर्म्युलेशन्स काय काय त्याच्यामध्ये, आता फॉर्म्युलेशन्स बघू आपण काय आहेत तर
धरदूर पत्रादी तेल आहे, नंतर विषगर्भ तेल आहे आणि कनकासवमध्ये याचा यूज करतात. तर आपला लास्टचा एक पॉयझन राहिलेला आहे न्यूरोटॉक्सिन, काय आहे त्याचं नाव तर भंगा. त्याला काय म्हटलेलं आहे कॅनॅबिस सटायवा. नोन आहे हा खूप जणांना भांग यूज करतात ड्युरिंग होली सीझन. बॉटनिकल नेम काय तर कॅनॅबिस सटायवा. फॅमिली काय तर कॅनाबिनासी. कूड काय तर भांगकूड आहे. टाईप ऑफ पॉयझन काय आहे तर न्यूरोटॉक्सिक पॉयझन. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आपण सिनॉनिम्स काय त्याच्या काय म्हटलेलं आहे त्याला मॉरिज्युआना म्हटलेलं आहे. ठीक आहे. टॉक्झिक पार्ट काय तर लीव्ज आहे. टॉक्झिक प्रिन्सिपल काय याच्यामध्ये कॅनाबिनॉल, कॅनाबिडिऑल किंवा कॅनाबायक्रोमिन. ठीक आहे. फॉर्म काय त्याच्यामध्ये पार्ट ऑफ कॅनाबिस सटायवा इंडिका फ्रॉम विच ऑप्टेन. भांग काय यूज करतात तर ड्राईड लीव्स अँड फ्रूट शूट्स. ठीक आहे. गांजामध्ये काय यूज करतात ड्राईड फ्लावरिंग टॉप्स ऑफ फिमेल प्लांट. चरस हशीशमध्ये काय म्हटलेलं तर रेझिनस एक्सुडेट फ्रॉम दी लीव्ज अँड दी स्टेम ऑफ प्लांट. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे तर ॲब्सॉर्प्शन कुठून होतं GIT अँड रेस्पिरेटरी ट्रॅकच्या थ्रू और सबक्युटॅनियसली किंवा इंट्रामस्क्युलर इंजेक्शनसुद्धा घेतात काही जण. मेटाबॉलिझम होतं लिव्हरमध्ये आणि एक्सक्रीट होतं थ्रू युरिन अँड फिकस अँड बाईलमधून. तर फिटल डोस काय सांगितले चरसचा 2 ग्राम सांगितले पर kg वेट बॉडीच्या. गांजा 8 ग्राम म्हटलेलं आहे आणि भांग किती म्हटलेलं आहे 10 ग्राम. फिटल पिरियड किती म्हटलेलं आहे अबाउट 12 hours. साइन अँड सिम्पटम काय म्हटलेलं आहे मॅनेजमेंटमध्ये गट डिकंटॅमिनेशन, बेन्झोडायझेपिन्स फॉर पायरेनोरिया, नंतर हॅलोपेरिडॉल फॉर अक्यूट सायकॉटिक स्टेट आणि सपोर्टिव्ह मेजर्स म्हटलेलं आहे. पोस्टमॉर्टम अपीअरन्समध्ये काय दिसतं साइन ऑफ एस्पॅक्झिया, अनॲब्झॉर्ब भांग मे बी आयडेंटिफाय इन दी स्टमक. नंतर काय म्हटलेलं आहे यांनी मेडिको लिगल ॲस्पेक्टमध्ये ड्रग ऑफ अब्यूज आहे. अक्यूट इंटॉक्सिकेशन कॉजेस द इम्पेअरमेंट इन दी मोटार स्किल्स अँड जजमेंट, अफेक्ट करते विजनला आणि परसेप्शन ऑफ टाईम अँड स्पेस. देअरफॉर इट इज मे बी डेंजरस टू ड्राईव्ह अ व्हेकल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कॅनाबिस. कॅनाबिस इज नोन ॲज द इंड्यूस सुसायडल एडिएशन. ठीक आहे. होमिसायडलमध्ये याचा यूज करतात. थेरपेटिक डोस किती आहे भांग पावडरचा तर 125 to 250 mg. गांजाचा किती म्हटलं आहे 60 to 125 mg आणि चरसमध्ये 30 ग्राम डिवायडेड पर डे. फॉर्म्युलेशन्स काय याच्यामध्ये काय म्हटलं आहे पुष्पधन्व रस, नंतर जातीफलादी चूर्ण, नित्रोदय रस. ठीक आहे. महाज्वरांकुश रसमध्ये याचा यूज करतात. आता आपण बघू नेक्स्ट टॉपिक उरलेला आहे आपला फक्त याच्यामध्ये इरिटंट पॉयझन. इरिटंट पॉयझनमध्ये काय काय आहे तर जयपाल इम्पॉर्टंट आहे आपल्याला, गुंजा इम्पॉर्टंट आहे, भलातक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि अर्क आपण तेवढंच पॉयझन फक्त बघणार आहे याच्यामध्ये. जयपालचं बॉटनिकल नेम काय सांगितलं आहे क्रोटॉन टिग्लियम. ठीक आहे. फॅमिली युफोर्बियासी. तुम्ही याच्यामध्ये डायग्रामसुद्धा बघू शकता जयपालची. यालाच काय म्हटलं आहे तर एरंडकूड. एरंडकूडमध्ये येतं हा. टाईप ऑफ पॉयझन काय तर इरिटंट पॉयझन आहे. काय करत असतं आपलं GI ट्रॅकमध्ये इरिटेशन कॉज करतं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं अल्सरेशन फॉर्म होतं. सिनॉनिम्स काय म्हटलेलं आहे रेचक म्हटलेलं आहे, बीज रेचक म्हटलेलं आहे, दंती बीज म्हटलेलं आहे, मलद्रावी म्हटलेलं आहे. कारण काय करतो हा मलाचं रेचन करत असतो. ठीक आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशन वगैरेचा त्रास असेल त्यांना काय करतात कॅस्टर ऑइल प्यायला देत असतात. ठीक आहे. टॉक्झिक पार्ट काय म्हटलेलं आहे यांनी सीड, स्टेम, लिव्स. ठीक आहे. सॉरी याने हे काय म्हटलेलं याला बीज रेचक काय म्हटलेलं आहे कारण याचा जयपालचा यूज करतात आपल्या रेचनमध्ये विरेचनमध्ये त्याचा यूज करतात. ठीक आहे. नंतर टॉक्झिक प्रिन्सिपल काय याच्यामध्ये क्रोटीन आहे, क्रोटोनोसाइड आहे, क्रोटोनॉल आहे, क्रोटोनोलिक ॲसिड आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय तर द टॉक्झा अल्बिन प्रेझेंट इन दिस सीड इज अ टॉक्झिक प्रोटीन दॅट डिसेबल रायबोझोम अँड देअर बाय इनिबिट द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसला काय करतं इनिबिट करत असतं. फिटल डोस काय सीड्समध्ये तर 20 सीड्स आहे, 20 ड्रॉप्स ऑफ ऑइल इन ॲडल्ट आणि 1 सीड किंवा 3 ड्रॉप्स ऑफ ऑइल्स इन दी चिल्ड्रन. फिटल पिरियड किती सांगितलं आहे 4 to 6 hours. साइन अँड सिम्पटम काय म्हटलं याच्यामध्ये पेन इन ॲबडोमेन, सलायवेशन, वॉमिटिंग, डायरिया, व्हर्टिगो, सर्क्युलेटरी फेलर आणि शॉक. ठीक आहे. सगळे आपले नॉर्मल GITचे सिम्पटम दिलेले आहेत. मॅनेजमेंट काय तर गॅस्ट्रिक लवाज म्हटलेलं आहे, सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट सांगितलेली आहे. नंतर पोस्टमॉर्टम अपीअरन्समध्ये काय दिसतं साइन ऑफ इन्फ्लमेशन इन GIT कारण इरिटेट पॉयझन आहे. ॲबडॉमिनल विसरा कशा असतात तर कंजेस्टेड दिसू शकतात. मेडिको लिगल ॲस्पेक्ट काय आहे तर ॲक्सिडेंटल पॉयझनिंग होऊ शकते. यूज टू प्रोश्यूर ॲबॉर्शनमध्ये यूज करतात. सीड मे बी यूज फॉर द होमिसायडल पर्पज, यूज ॲज अ क्वॅक मेडिसिनमध्ये यूज करतात आणि ॲरो पॉयझनिंगमध्ये सुद्धा याचा यूज करू शकतात. थेरपेटिक डोस काय म्हटलेला आहे याचा तर 25 to 50 mg सीड किंवा 1 to 2 ड्रॉप ऑफ ऑइल. फॉर्म्युलेशन्स काय म्हटलेलं आहे यामध्ये अश्वकंचुकी रस, नंतर अंजना भैरव रस, इच्छाभेदी रस इम्पॉर्टंट आहे. इच्छाभेदी रसमध्ये विचारतात आपल्याला कोणतं आहे किंवा ज्वारी रसमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये यूज करतात. नेक्स्ट बघू आपण गुंजा. गुंजा बॉटनिकल नेम काय म्हटलं आहे ॲब्रस पिकाटोरियस. आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे फक्त आपण वरतून थोडं बघून घेऊ. फॅमिली काय फेबियस मी सांगितले, शिंबिकूड इरिटंट पॉयझन आहे हा पण आणि याचे सिम्टम्ससुद्धा काय असतात तर सेमच सापडतात. फक्त त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे याचा जो टॉक्झिक प्रिन्सिपल काय आहे ॲब्रिन आहे आणि तो कशामध्ये मिमिक करतो तर सिमिलर टू द वायपर जे स्नेक बाईट असतं त्याच्यासारखे याचे सिम्टम्स काय होतात थोडेसे मॅच करत असतात.
मेकॅनिझम ॲक्शन काय आहे, फिटल डोस काय तर 1 to 2 क्रश सीड, ठीक आहे, क्रश केलेला 90 to 120 mg ऑफ ॲब्रिन. फिटल पिरियड किती आहे 3 to 5 days. सॅनम सिम्टम काय दिसतात, पेनफुल स्वेलिंग अँड इकायमोसिस, नेक्रॉसिस, नॉझिया, वोमिटिंग, ॲबडॉमिनल पेन आणि डायरिया. मॅनेजमेंट काय, HCl प्लस पेप्सिन देऊ शकतो, सोडियम बायकार्बोनेट फॉर द मेंटेनन्स ऑफ अल्कलायझेशन ऑफ युरिन. नंतर अँटीटोडलचा यूज करू शकतो आणि सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट द्यायची पेशंटला. पोस्टमॉर्टम अपीयरन्स काय म्हटलेलं आहे तर लोकल इडिमा कॉज करते, इन्फ्लमेशन, लोकल नेक्रॉसिस, इकायमोसिस इन द स्किन. GITमध्ये तर इडिमॅटस बॉवल विथ द हिमोरेज, म्हणजे सेरिब्रल इडिमा, लिव्हर, स्प्लीन, किडनी कशी साखर दिसते तर कंजेस्टेड. मेडिकल लीगल आस्पेक्ट काय तर ॲक्सिडेंटल पॉयझनिंग मे ऑकर इन चिल्ड्रन वाईल एक्सप्लोरिंग द सीड्स. होमिसायडल मे बी प्रिपेअर बाय दी needle of ॲब्रिन. कॅटल पॉयझनिंगमध्ये यूज करतात. मॅलिंगर्स यूज पावडर ऑफ ॲब्रस सीड इन द प्रोड्यूस कंजक्टिव्हिटीज, ठीक आहे. वेन सीड्स आर इंटॅक्ट तर त्याच्यामध्ये ऑर बॉइल्ड ऑर कुक दे आर नॉट पॉयझनस. याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. जर त्याला जर क्रश केलं तरच त्याच्यामध्ये ते आपल्या बॉडीमध्ये क्रश ॲक्ट म्हणजे पॉयझन ॲक्ट करतात. तर आपण विदाऊट कवर किंवा कवरसहित आपण जर खाल्लं तर त्याचा आपल्या बॉडीवरती इफेक्ट होत नाही, ठीक आहे. थेरपॅटिक डोस यूज एक्सटर्नल यूज करतात. त्याचं फॉर्म्युलेशन्स काय तर निर्भुंगादी तेल, सारीवादी बटी, नंतर गुंजा तेल, ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट पॉयझन आहे आपला भल्लातक. बॉटनिकल नेम काय तर सेमिकार्पस ॲनाकार्डियम, फॅमिली आहे ॲनाकार्डियासी, कुल आहे आम्रकुल. टाईप ऑफ पॉयझन काय तर इरिटंट पॉयझन. सिनॉनिम्स काय बिल्व, तापन, दहन, ठीक आहे. टॉक्झिक पार्ट काय आहे नट याचा. टॉक्झिक प्रिन्सिपल सेमिकार्पॉल, व्हिल्वॅनॉल, बायोफिल्वॅनॉल. का नावच काय याचं तर आपण म्हणतो सेमिकार्पस, तर सेमिकार्पॉल असं आपण लक्षात ठेवू शकतो याच्यामध्ये. मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन बघू आता. फिटल डोस काय तर 5 to 8 सीड, 10 ग्राम ऑफ मार्किंग नट. फिटल पिरियड 12 to 24 hours. आता साईन ऑफ सिम्टम्स काय देतात तर डर्मल एक्सपोजर असेल तर वरून जर आपण अप्लाय केलं असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये इरिटेशन, इन्फ्लमेशन, वेसिकेशन फॉर्मेशन, पेन आणि इचिंग दिसते. नंतर ब्लिस्टर फॉर्मेशन, अल्सर विथ स्लॉबी मॉक्स स्किन. इंजेक्शन जर असेल तर ब्लिस्टर इन ओरल कॅव्हिटी, कारण इरिटंट पॉयझन आहे ना त्याच्यामुळे ब्लिस्टर फॉर्मेशन, वॉमिटिंग, डायरिया, ॲबडोमिनल पेन, हायपोटेन्शन, शॉक आणि डिलिरियम आणि कोमामध्ये पेशंट जाऊ शकते. मॅनेजमेंट काय तर गॅस्ट्रिक लवाज विथ ॲक्टिवेटेड चारकोल, मिल्क आणि सपोर्टिव्ह मेजर. पोस्टमॉर्टम अपीयरन्स काय दिसतात, ब्लिस्टर फॉर्मेशन इन अराउंड oral cavity, GIT inflammation, fatty degeneration of liver has been reported. मेडिकल लिगल आस्पेक्ट काय सांगितलेलं आहे तर ॲक्सिडेंटल पॉयझनिंग ड्यू टू दी क्वॅक मेडिसिनमध्ये याचा यूज करतात, त्यामुळे काही जणांना ॲक्सिडेंटल पॉयझनिंग होऊ शकते. ज्यूस इज अप्लाइड टू एक्सटर्नल जेनिटलिया ऑफ फिमेल फॉर द पनिशमेंट ऑफ इन्फिडिलिटी, ठीक आहे. यूज ॲज अ फॅब्रिकेटेड जे वूंड असतात ते एखाद्याला फसवण्याकरिता त्याचा यूज करू शकतात. नंतर ज्यूस इज थ्रो ओव्हर द अदर पर्सन टू कॉज द हार्म ऑर इंजुरी. Juice is applied to cervical OS to pursue the criminal abortion. Skin lesion produced by marking nut may be confused with the contusion सारखे हे मिमिक करत असतात, ठीक आहे. याच्यामध्ये जे लेजन्स असतात असं वाटतं आपल्याला की याच्यामध्ये कॉन्ट्युजन झालेलं आहे, इंजुरी. थेरपॅटिक डोस किती सांगितले तेलचा तर 10 to 20 ड्रॉप्स. नंतर क्षीरपाक आहे तुम्ही म्हटलं आहे तर 30 ml थेरपॅटिकली यूज करतात असतं आपण. भल्लातक तेल किंवा भल्लातक ग्रीप म्हणून भल्लातक मोदकचा वगैरे यूज करतात, त्याच्यामध्ये दिसू शकते. फॉर्म्युलेशन काय म्हटलेलं आहे संजीवनी वटी, डीपाईल टॅबलेट म्हणून येते आणि अमृत भल्लातक ग्रीप, ठीक आहे. आता बघू आपण लास्टचं अर्कचं काय आहे नाव कलेटॉपिस क्रोसेरा, फॅमिली अपोसायनेसी, अर्ककुळ. आपण काय रिटर्न पॉयझन आहे. सिम्टम्स काय तर सेम सिम्टम्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात, ठीक आहे. याच्यामध्ये जो टॉक्झिक प्रिन्सिपल काय आहे कॅलोट्रोपिन आहे. सगळ्यांना सिम्टम तेच डायरिया, वॉमिटिंग, स्किन ॲलर्जी, लेटेक्स इट गोज टू द आईज, can cause the blindness or opacity of the cornea, excessive salivation, stomatitis, pupil dilation, ठीक आहे. नंतर कन्व्हल्जन आणि डेलिरियम. मॅनेजमेंट काय एक्सटर्नल तर चिचापत्र कल्क ॲप्लिकेशन आणि सनलाईट. इंटरनली काय देऊ शकतो आपण गोग्रीत ॲज अ अँटीडोट म्हणून देऊ शकतो. नंतर गैरिक सिद्ध जल देऊ शकतो आणि पलाश ॲज अ अँटीडोट म्हणून देऊ शकतो आपण, ठीक आहे. म्हणजे ते सिम्टम्स आहेत ते थोडे कमी होतात बॉडीमध्ये. नंतर काय सांगितलं यांनी अदरमध्ये तर गॅस्ट्रिक लवाज फॉलोड बाय द डिमल्सन ड्रिंक, ॲक्टिवेटेड चारकोलचा यूज, मॉर्फिन लाईक ड्रग फॉर द पेन रिलिव्हर, इंजेक्शन डायझिपाम फॉर द कन्व्हल्जन. जर कन्व्हल्जन असेल तर याच्यामध्ये डायझिपाम देऊ शकतो. मेंटेन व्हायटल स्टेट ऑफ द पेशंट. नंतर वॉश अफेक्टेड एरिया विथ वॉटर इन डर्मल एक्सप्लोजन. पोस्टमॉर्टम अपीयरन्स काय तर साईन ऑफ इरिटेशन इन स्टमक अँड इंटेस्टाईन, डिस्चार्ज ऑफ ब्लड फ्रॉम द नॉस्ट्रल अँड माउथ, फ्रॉथी माउथ किंवा स्टोमॅटायटिस, लिव्हर, स्प्लीन, इंटेस्टाईन अँड किडनी फाउंड कंजेस्टेड, एम्प्टी हार्ट, ब्रेन अँड अदर मेमरीज असतात त्या कशा सापडतात तर कंजेस्टेड. मेडिकल लिगल ॲस्पेक्ट काय म्हटलेलं आहे इन क्रिमिनल ॲबॉर्शन आयदर ॲडमिनिस्टर्ड ओरली ऑर इंट्रोड्यूस इन टू द युट्रेस ॲज अ ॲबॉर्शन स्टिक म्हणून याचा यूज करतात, ठीक आहे. कशाचा अर्कचा. इन्फंटिसाईड, होमिसाईडमध्ये पण यूज करतात. ॲक्सिडेंटल पॉयझनिंग यूज ॲज अ कॅटल पॉयझन आणि आर्टिफिशियल वुंड फॉर्मेशनमध्ये सुद्धा याचा यूज करत असतात.
थेरपॉटिक डोस जर असेल तर रूट पावडर जी आहे, रूट बार्क पावडर त्याचं 0.5 to 1 ग्रॅम, जर फ्लावर पावडर असेल तर 1 to 2 ग्राम. फॉर्म्युलेशन काय आहे, अद्रक घृत, अर्कादी कषाय, आसनादी कषाय, अर्क लवण, अर्कादी चूर्ण. ठीक आहे. तर आपण बघू स्नूही. आपल्याला नाही आहे पण तरीचं थोडंसं बघून घेऊ एकदा. युफोर्बिया एरिफोलिया, त्याच्यामध्ये एरंडकूड आहे, इरिटंट पॉयझन आहे. सिम्टम सेमच आहे त्याचे पण. इफॉर्बॉल याच्यामध्ये आहे टॉक्सिक प्रिन्सिपल. मेकॅनिझम ॲक्शन काय आहे तर इरिटंट ऑर्गॅनिक व्हेजिटेटिव्ह पॉयझन. फिटल डोस 25 to 30 ml आणि फिटल पिरियड 3 days. साइन अँड सिम्टम सेम आहे. स्किन बर्निंग सेन्सेशन, स्वेलिंग, एक्सपोजर टू आय कॉज द बर्निंग सेन्सेशन, स्वेलिंग, वॉमिटिंग, डायरिया आणि अनकॉन्शियसनेस. मॅनेजमेंट एक्सटर्नली आपण चिंचापत्राचा लेप लावू शकतो आणि इंटरनलमध्ये गैरिक सिद्ध जल किंवा अँटीडोटमधून मिल्क किंवा घीचा आपण उपयोग करू शकतो त्यामध्ये. अदरमध्ये काय म्हटलेलं आहे तर वॉश कॉन्टॅक्ट पार्ट विथ द रनिंग वॉटर, ऑन इंजेक्शन, गॅस्ट्रिक लवाज विथ नॉर्मल सलाईन, यूज ऑफ ॲक्टिवेटेड चारकोल. नंतर टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड इन स्किन इरिटेशन, नंतर अँटीबायोटिक आय ड्रॉप वेन एंटर इन्स टू द आय. पोस्टमॉर्टम अपियरन्स काय आहे तर सायन्स ऑफ इन्फ्लमेशन ऑफ कॉन्टॅक्ट पार्ट, नंतर गँग्रीन इन पॅचेस इन स्टमक आणि रोटन स्प्लीन. मेडिकल लिगल आस्पेक्ट काय म्हटलेलं आहे, इन क्रिमिनल ॲबॉर्शनमध्ये यूज करतात, ॲक्सिडेंटल पॉयझनिंग होऊ शकते याची, आणि होमिसायडल आणि सुसायडल पर्पजसाठी सुद्धा याचा यूज करतात. थेरॅपेटिक डोस काय म्हटलेला आहे, रूट पावडरचा 0.5 to 1 ग्राम, स्टेम ज्यूस 5 to 10 ml, मिल्की लॅटेक्स जो आहे तो 1 ते 2 रत्ते आपण देऊ शकतो. फॉर्म्युलेशन काय आहे तर स्नूही क्षार, नंतर अग्निव्रन तेल, जलोदराती रस. ठीक आहे. अयस्कृत याच्यामध्ये आपण त्याचा यूज करतो. ठीक आहे. आता आपले जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण केलेले आहेत. ते लांगली वगैरे जे आहेत ते आपल्याला पेपरमध्ये सुद्धा विचारत नाही, त्याच्यामुळे आपण ते केलं नाही तरी चालेल. फक्त आपण याचं नाव बघून घेऊ काय आहे. ग्लोरियसा सुपरबा रसवनकुल. ठीक आहे. इरिटंट पॉयझनच आहे ह्या. आला तरी आपल्याला लिहिता येईल, पण MK टॉपिक नाही आहे. जे MK टॉपिक आहे ते मी तुम्हाला पुन्हा सांगितलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. थँक्यू.